प्रसाद बागवे त्यांना विनंती करतोय की एकंदरीत लवासा आणि त्या भागातील जो लढा होता त्याच्याबद्दल ते माहिती सांगतील. सगळ्यांना जिंदाबाद. जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने या ठिकाणी आज आपण पर्यावरणाच्या संदर्भात जे काही ह्या देशामध्ये सुरू आहे आणि त्याची जी संकटं येत आहेत तर त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आज आपण हे चर्चासत्र दिवसभराचं आयोजित केलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि कशा प्रकारे हा क्लायमेट चेंजच्या ह्याने वेगवेगळे आघात आज आपल्याला सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी भोगायला लागत आहेत. तर ह्या चर्चासत्रामध्ये जे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी कामं करत आहेत तर ते आपले अनुभव त्याच्यामध्ये आपल्याला सांगणारच आहेत. आत्ता या ठिकाणी मी सुरुवात करतोय. पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये लावासा नावाचा एक प्रकल्प 25,000 एकरावरती त्या ठिकाणी येत होता आणि तो प्रकल्प या ठिकाणी लढाई केल्यानंतर 2,000 हेक्टरवरती येऊन त्या ठिकाणी थांबवावा लागला आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये तो प्रकल्प त्या ठिकाणी गुंडाळायला लागला आणि आर्थिक त्या ठिकाणी कंपनी बुडाल्यानंतर आता त्या ठिकाणी तो प्रकल्प बंद आहे आणि पण तो प्रकल्प गेल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या प्रकल्पाने जे काही नुकसान केलेलं आहे पर्यावरणाचं ते आज आपण ह्या ठिकाणी पाहतोय. ही लढाई ज्यावेळेला आम्ही सुरू केली त्यावेळेला वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये जोडलेले होते की जमिनींची कशा प्रकारे लूट त्या ठिकाणी केली जाऊ शकते तर त्याचं हे उदाहरण होतं आणि कशी फसवणूक करता येते वेगवेगळ्या मार्गाने तर ते सगळेच मार्ग त्या ठिकाणी वापरले गेलेले होते. ही लढाई सुरू झाली त्यानंतर आम्ही ज्यावेळेला चर्चा केली त्यामध्ये मेधाताईंबरोबर सुनीतीताई होत्या, त्यानंतर विश्वंभर चौधरी त्या ठिकाणी आम्हाला जोडले गेले आणि हे पर्यावरणातले तज्ज्ञ असल्यामुळे आम्ही ज्यावेळेला चर्चा करत होतो की ही कंपनी जर थांबवायची असेल तर एक असा काहीतरी आपल्याला मुद्दा पाहिजे की त्या मुद्द्याने ती आपल्याला थांबवता येणं शक्य होईल. आणि मग ज्यावेळेला विचार झाला त्यावेळेला पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यास करायला सुरू केलं आणि त्याच्यामध्ये एक एक मुद्दे काढत आपण जेव्हा पुढे गेलो तर त्यावेळेला असं लक्षात आलं की पर्यावरणाचं खूपच ह्या ठिकाणी नुकसान होते. त्याचबरोबर जे काही कायदे आहेत ते सगळे कायदे पायदळी तुडवण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या ह्याने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण राज्यव्यवस्था त्याच्यामध्ये गुंतलेली असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा येणारा जो आघात होता तिथल्या स्थानिक लोकांना हे संकट रोखणं आणि ते मुळातच ते संकट समजणं खूप अडचणीची त्या ठिकाणी त्यावेळेला ती वेळ होती. आणि ज्यावेळेला संघर्षात आपण जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या माध्यमातून मोसेखोरे आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं आणि मग आपण लढता लढता त्याच्यामध्ये एक मुद्द्यावर जसं पुढे गेलो तर आपली मागणी होती की त्या ठिकाणी आपण बघितलं की ज्यावेळेला हा प्रकल्प येतोय तर त्या प्रकल्पासाठी ज्या वेगवेगळ्या परवानग्या लागतात त्या केंद्राच्या पाहिजे होत्या परंतु त्या प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारकडून त्या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या आणि ह्याच्यामध्ये जे टेकडीवरचं बांधकाम होतं तर 1:5 हे प्रमाण त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी प्रत्यक्षात मात्र 1:3 प्रमाणाच्या उंचीच्या अतिउच्च ह्याच्या चढाच्या ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं त्या ठिकाणी केली गेली आणि ती बांधकामं करत असताना एका ठिकाणी बांधकाम न करता हा जो पूर्ण डोंगर आहे तर त्या डोंगराला त्या ठिकाणी असा एल शेपमध्ये कट करायचा, त्या ठिकाणी बंगलो विला त्या ठिकाणी बांधायचे, त्याच्यावरती परत दुसरा तसाच रस्ता कट करायचा, वरती रस्ता बांधायचा, परत कसं कटिंग करायचं अशा प्रकारे त्या ठिकाणी जसं आपण पत्त्याचे लहानपणी जसे बंगले उभे करतो त्याप्रमाणे हे पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्या गावांमध्ये उभं करण्याचं त्या ठिकाणी प्रोसेस सुरू झाली होती. 2006 मध्ये ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि तिथून जी सुरुवात झाली तोपर्यंत 2008 पर्यंत त्यांनी जवळजवळ पहिलं जे गाव आहे दासवे नावाचं ते गाव जवळजवळ त्या ठिकाणी अशा पद्धतीची बांधकामं करून संपवलं होतं. पुढचं भुईनी गाव त्या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलं होतं आणि मुगावमध्ये 2010 पर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये ते पोचले. जे तिसरं गाव होतं मुगाव त्या ठिकाणी आपण त्यांना थांबवायला सुरुवात केली आणि तिथूनच तो प्रकल्प त्या ठिकाणी त्यांना गुंडाळावा लागला. तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड त्या ठिकाणी झाली. सुरुवातीच्या काळामध्ये मारुती भापकरांनी ह्या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मुद्दा उचलला होता आणि
पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, मोठ्या प्रमाणात हिल कटिंग झालं, मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग झाले, ओढे नाले जे होते त्यांचे मार्ग सगळे बदलले गेले आणि भूजलातले जे साठे होते, झरे होते, ज्या झऱ्यांवरती तिकडची पूर्ण जी व्यवस्था होती ती अवलंबून होती पाण्यासाठी, ती व्यवस्था त्या ठिकाणी बुडाली. आणि हा प्रकल्प येण्याच्या आधी त्या ठिकाणी वरसगाव नावाचं जे धरण आहे, जे पुण्याला पाणी पुरवठा आपलं जे करतं, तर ते धरण पहिलं बांधलं गेलं होतं आणि त्या धरणातून त्या ठिकाणी जे सगळे जे विस्थापित झालेले लोक होते आणि उर्वरित लोक होते त्यांच्या ह्या जमिनी सगळ्या होत्या आणि ह्या जमिनी काढून घेण्यासाठी या वेगवेगळ्या पद्धतीने हे जे केलेलं होतं. तर पर्यावरणाच्या दृष्टीने आपण बोलतोय, तर पर्यावरणात आत्ता त्या ठिकाणी काय काय हानी झाली, तर सगळ्यात पहिलं त्या ठिकाणी जे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न होता, पाणी जे मिळत होतं झऱ्यापासून नॅचरल त्या ठिकाणी पाणी, तर ते पाणी आत्ता पूर्णपणे बंद झालेलं आहे. लोकांना धरणाच्या पाण्यावरती त्या ठिकाणी अवलंबून राहायला लागते. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरांमध्ये ब्लास्टिंग झाल्यामुळे डोंगर सगळे आत्ता जे गाडगीळ सर सांगत होते की कशा प्रकारे ही सगळे स्ट्रक्चर त्या ठिकाणी ढिल्लं झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दरडी कोसळत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जशा मोठ्या मोठ्या दरडी कोसळत आहेत, तशाच प्रकारची दरड या ठिकाणी लवासामध्ये आत्ता यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड झाले. त्याच्यापूर्वी देखील 2010मध्ये ज्यावेळेला माळीची घटना घडली त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन मेधाताईने आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की दुसरं माळीण लवासामध्ये होऊ शकतं आणि त्याची सुरुवात त्यावर्षी दुसऱ्या वर्षी झाली. दुसऱ्या वर्षी एक मोठ्या प्रमाणात एक रस्ता सुटला आणि वरून रस्ता सुटून जो शेत होता तर खालच्या रस्त्यापर्यंत त्या ठिकाणी ती सगळी दरड वाहून गेली आणि 4 महिने त्यांना ती माती कॉन्क्रीटची काढायला गेली. 4 महिने तो रस्ता पूर्णपणे बसवला. त्याचं कारण एक की कॉन्क्रीटचं जो बकेट लावलं त्या ठिकाणी एक बकेट लावलं तर खालून पाण्याचा सगळा धबधबा चालू व्हायचा, त्याच्याबरोबर माती करून त्याच्या डबल त्या ठिकाणी माती थांबायची. तर अशा प्रकारे ती सुरुवात झाली होती आणि ह्या वर्षी तर त्या ठिकाणी दरवर्षी थोडं थोडं कोसळते, पण ह्या वर्षी अतिशय भयानक त्या ठिकाणी लँडस्लाईड झालेले. आपण हे पाहू शकतो याच्यामध्ये त्या ठिकाणी वरती कड्याला साधारण 20-25 फुटावरून बंगल्याच्या जे विला बांधलेले होते 3 विला, तर खाली मुळापासून ते सरळ घसरत जवळजवळ 20-25 फूट खाली रस्त्यावर येऊन आणि त्या ठिकाणी एक विला आपण दिसतोय त्याच्यामध्ये तिथं पूर्णच गाडला गेला. आता हे जे बघतोय आपण तर हे दुसऱ्या गावामधले आडमाळ गावामधलं, तर हा जवळजवळ 1 किलोमीटरपासून 1 किलोमीटर वरती टोकाला त्या ठिकाणी डोंगराचा टोक आहे, तर तिथून हा कडा फुटला आहे आणि जवळजवळ एक 40-50 फूट रुंदीचं आहे. जसं नदी वाहते तसा हा चिखल आपण आता वाहताना पाहतोय. तर अशा प्रकारे जो पूल आत्ताच्या आत्ता पूलच वाहून गेला. फक्त त्याच्यामध्ये नक्कीच एवढंच होतं की कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी निवासाची कुठली त्या ठिकाणी घरं नव्हती आणि त्यामुळे जीवितहानी त्याच्यामध्ये झालेली नाही. आणि दुसऱ्याच पिक्चरमध्ये आपण बघतो की हा जो मधला विला दिसतोय तर हा पूर्णपणे काढला गेला. हा 2 मजली विला आहे आणि असे जे बाजूचे 2 त्या ठिकाणी विला आहे. तर जो तिसरा विला मधला विला आहे त्या विलामध्ये दुर्दैवाने 2 कामगार त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आले होते, काम करते सुरू होते. दरड कोसळले वरून आपण पाहू शकतो की त्याच्या वरती बंगलेत दुसरे आणि आता ते धोकादायक आहेत. यावर्षी पडले नाहीत, पण अशाच प्रकारे पूर्ण स्ट्रक्चर त्या लवासामध्ये आहे आणि ह्या येत्या 2-4 वर्षामध्ये अशा खूप मोठ्या घटना त्या ठिकाणी घडणार आहेत. एकतर सांगितलं जातं की अचानक पाऊस पडतो, पण आम्ही बघितलं की त्या ठिकाणी तोच भाग कोसळला आहे की ज्या भागामध्ये लवासाने ब्लास्टिंग केले किंवा ज्या भागामध्ये लवासाने त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे किंवा अशा प्रकारचे कटिंग केले. त्याच्यासमोर तेच डोंगर आहेत, तोच पाऊस आहे, परंतु तिथं साधं एखादं गवताचं हे पण वाहून गेलेलं दिसत नाही. तर अशा प्रकारे मानवनिर्मित अशा घटना या ठिकाणी घडत आहेत. आत्ता आपल्यासमोर जे चॅलेंज आहे की मोठ्या प्रमाणामध्ये होणारं मायनिंग, आत्ता सरांनी सांगितलं, ह्याच्यामागे आपल्या ज्या वाढलेल्या गरजा आहेत तर तोही एक मोठा मुद्दा आहे, तोही विचार करायचा मुद्दा आहे. आता आपण सगळ्यांना सांगू शकत नाही की तू हे वापरू नको ते वापरू नको, प्रत्येक माणूस ते वापरत असतो, पण आपणच आपल्यावरती जर निर्बंध आणले थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण ज्यावेळेला मायनिंगमधून त्या ठिकाणी खडी आणि क्रश सँड बाकीचं सगळं येतं तर आपल्या इमारती उभ्या राहतात, आपल्याला प्रत्येकाला पक्कं घर लागतं आणि अशा प्रकारे आपण बघितलं की रस्ते लागतात आपल्याला. तर रस्त्याला दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खाणीमधून खडी काढली जाते, डबर काढलं जातं की त्याच्यामुळे
रस्ते झाले की परत 2-4 वर्षांनी आपण बघतो की रस्ते उखडलेत. एकतर मुळात अशा प्रकारचे जर रस्ते होत असतील तर त्याची क्वालिटी प्रत्येक वेळेला आपण चेक केली पाहिजे की बाबा त्याचं किमान 10 वर्ष तरी लाईफ त्या रस्त्याचं राहील. पण या ठिकाणी त्या रस्त्यांमध्येही भ्रष्टाचार होतो. त्यामुळे ते वर्षावर्षाला बनवायला लागतात आणि ते फक्त तेवढंच नुकसान नाही तर आपलं पर्यावरणाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. जंगल संपदा जाते, त्याच्यावर आधारित लोक त्या ठिकाणी सगळे उद्ध्वस्त होत आहेत. आपल्यामध्ये या ठिकाणी लवासामधून आलेले आहेत लीलाबाई मरगळे त्या ठिकाणी लढणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्या आहेत आणि 2006 पासून सातत्याने त्या ठिकाणी लढत आहेत. आम्ही बाहेरून आतमध्ये जायचो. अतिशय रिमोट एरियामधली ती गावं आहेत, तिथे मोबाईलला नेटवर्क देखील नाही. परंतु त्या ठिकाणी 25-25 गाड्या आणि बुलडोजर आणि याच्यासमोर झोपणाऱ्या लीलाबाई असेल किंवा आदिवासी कातकरी समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या ठुमाबाई वाल्लेकर असतील, आमचे ज्ञानेश्वरभाऊ शेडगे असतील, आमचा एव्हरेस्टवीर लहू उघडे असेल, बाबू मरगळे असतील, तर हे सगळे मोजके कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्यासोबत लढले आणि पर्यावरणाची त्या ठिकाणी जोड दिल्यामुळे हा लढा यशस्वी करण्यात आम्हाला त्या ठिकाणी यश आलं. अशा प्रकारे ही लढाई सुरू आहे, पुढच्या टप्प्यातही सुरू आहे. आत्ता पण हा प्रकल्प जरी थांबला असला तरी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की दुसरी कंपनी त्या ठिकाणी येऊन अशाच प्रकारे हा प्रकल्प रेटण्याचं काम करेल. दुसरा त्याच्यात महत्त्वाचा भाग आहे की ही जी धरणं आहेत तर ह्या धरणामधून जे पाणी येतं ते पिण्यासाठी पाणी येतं आणि त्या ठिकाणी जवळजवळ त्यांचं 1,00,000-2,00,000 लोकांचं त्या ठिकाणी राहण्यासाठी निवासाची व्यवस्था होती आणि पर्यटक 5-10 लाख वर्षाला येतील असं सगळं हे होतं. तर त्यांचं सगळं ते सिवेजचं वॉटर डायरेक्ट विदाऊट ट्रीटमेंट करता त्या ठिकाणी डायरेक्ट सोडलं जात होतं. ज्यावेळेला पर्यावरणाची कमिटी आली होती त्यावेळेला आपण बघितलं की तिने प्रत्यक्ष पाहणी केली आमच्यासोबत आणि त्यावेळेला लक्षात आलं की ज्यावेळेला लेबर कॅम्पमधले त्यांचे ते सगळे संडास होते तर त्याचं पाणी डायरेक्टच तसंच्या तसं त्या डॅममध्ये सोडलं जात होतं आणि ती कॉलनी जवळजवळ 6-7 हजार लोकांची त्या ठिकाणी कॉलनी होती. तर विचार करा, हे सगळं पाणी आजपर्यंत आपल्या पुण्यातल्या लोकांनी त्या ठिकाणी पिलेलं आहे. तर भविष्यामध्ये आपणही काळजी घ्या. आम्ही त्याही वेळेला मुद्दा उचलला होता की हे पुण्याचं पिण्याचं पाणी आहे तर ते प्रदूषित झालं नाही पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये जेव्हा ही लढाई उभी राहील त्यावेळेला आपण सगळ्यांनी हातात हात घालून ह्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. ह्या ठिकाणी मी बघतोय की जे काही आत्ता जे बसलेले आहेत तर ते सगळे ह्या विषयाशी जिव्हाळा असलेलीच लोकं आहेत. परंतु आपलं ह्या ठिकाणी पुढचं जे चॅलेंज राहणार आहे की अशा प्रकारची लोकं आपल्याला जास्तीत जास्त जोडणं आणि त्यांना सोबत घेऊन हा लढा यशस्वी करता आला पाहिजे. आज NAPMच्या माध्यमातून आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये पर्यावरणावर काम करण्यासाठी हा मंच आपण आज स्थापन करतोय. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लेवलवरती झालेला आहे. तर आपण प्रत्येकाने त्यात जोडून घेणं ह्या विषयामधल्या खूप आवश्यक आहे आणि पुढच्या काळामध्ये ही तर सुरुवात आहे. पुढच्या काळातल्या सगळ्या बैठकांमध्ये आपण मोठ्या ताकदीने या ठिकाणी उतरू आणि हा मुद्दा आपण त्या ठिकाणी लावून धरूया. सगळ्यांना परत एकदा सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.